नमस्कार विद्यार्थी मित्र हो. स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी या सत्रामध्ये मार्गदर्शनपर काही तासिकांचं आयोजन केलेलं आहे. त्यापैकी मराठी भाषेविषयीची जी काही मार्गदर्शन आहे ते आपण आज बघूयात. मराठी भाषा आपली मातृभाषा आणि आपल्या मातृभाषेवर आपलं प्रभुत्व असणं गरजेचं असतं आणि म्हणून आपल्याला 10वीच्या महत्त्वपूर्ण वर्षामध्ये शिकत असताना ज्या काही मातृभाषेमध्ये दिलेले जे काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम वेगवेगळ्या ज्याला स्किल्स म्हणता येईल, ज्याला वेगवेगळ्या कौशल्य आपल्याला आत्मसात व्हावे भाषेच्या संदर्भामधले, त्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे. आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणा सर्वांचं अभिनंदन आहे की 9वीचा वर्ग सोडून आता तुम्ही 10वीच्या वर्गामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि 10वीच्या वर्गामध्ये पदार्पण करत असताना आपण 10वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे प्रथमतः पुनश्च एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन मी करतो. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे की आपला मराठीचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये काही अगदी नादानुक्रम दर्शवणाऱ्या कविता, त्याचबरोबर काही मनोरंजन करणाऱ्या कविता, त्याचबरोबर काही संगीतमय आनंद देणाऱ्या कविता, त्याचबरोबर काही साहित्याचा रसस्वाद घेणारा काही कंटेंट आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये दिसून येतात, जेणेकरून आपली भाषिक कौशल्याची वृद्धी होईल, त्याच्यामध्ये वाढ होईल. मग त्यानुसार आपण जी काही पहिली कविता मराठीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे, त्या पहिल्या कवितेच्या संदर्भामध्ये आज आपण व्यवस्थितरित्या विस्तृत प्रमाणामध्ये चर्चा करणार आहोत. पहिली कविता आहे ती एक देशभक्तीपर गौरव देशाचा गौरव वाढवणारं एक गीत आहे, गौरव सांगणारं एक गीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गौरव गीत आहे. आपण देशामध्ये, आपल्या देशामध्ये राहतो, आपल्या देशामध्ये विविधता आहे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक जातीचे, अनेक प्रकारच्या भूभागावर वेगवेगळ्या जीवनशैली अवलंबणारे जे काही लोक आपल्या देशामध्ये राहतात, एवढी भिन्नता असून देखील आपल्या देशामध्ये एकात्मता ही सर्व जगाला लाजवेल किंवा सर्व जगाला आश्चर्य वाटेल अशा प्रकारची एकात्मता आपल्या देशामध्ये दिसते. हीच एकात्मता आपल्या देशाची खरी ताकद आहे आणि याच एकात्मतेमुळे आपली लोकशाही मजबूत झालेली आहे आणि याच एकात्मतेमुळे आजपर्यंतचा जो काही विकास भारताने साध्य केलेला आहे, ती एकात्मता हा त्याचा एक महत्त्वाचा मानबिंदू आहे. त्याच अनुषंगानं आपल्याला या आजच्या कवितेवर प्रकाश टाकायचा आहे. आजच्या कविता ही आपल्या देशाचं गौरवगीत आहे आणि मराठी साहित्यातले सगळ्यात महत्त्वाचे किंवा मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना या ज्या कवींनी ही कविता लिहिलेली आहे त्यांचं नाव वगळून आपण मराठी साहित्याचा अभ्यास करू शकत नाही आणि ते म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकरजी यांची ही कविता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता की त्या कवितेचं नाव आहे जय जय हे भारत देशा, अशा पद्धतीचं कवितेचं नाव आहे. आणि त्याचा जो काही कवी आहेत, ज्यांनी कविता केलेली आहे ते मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्य विश्वातले एक प्रसिद्ध कवी आहे. अगदी त्यांनी जे काही त्यांचा परिचय द्यायचा झाला तर आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर. 1929 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 2015 मध्ये झालेला दिसतो आपल्याला दिसतो. मी आत्ताच अगोदरच सांगितल्याप्रमाणे प्रथितयश कवी म्हणजे सुप्रसिद्ध कवी आहेत मंगेश पाडगावकरचं नाव घेतल्याशिवाय मराठी साहित्याचा विचार आपण करू शकत नाही, नवं मराठी साहित्याचा विचार आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या कवितेचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला दिसतंय की वृत्तबद्ध रचना आहे. व्याकरणाच्या याच्यामध्ये जे काही वृत्त संकल्पना आहे की ठराविक नियमानुसार ही प्रत्येक ओळीची बांधणी कवितेमध्ये केलेली असते, त्याला वृत्तबद्ध रचना असं म्हणतात. आपण वृत्त शिकताना त्याविषयी व्यवस्थितरित्या त्याच्यावर प्रकाश आपण पाडूया. त्याच्यामध्ये
हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर शब्द प्रभुत्व म्हणजे शब्दावर त्यांचं फार मोठं प्रभुत्व होतं. म्हणजे शब्दांचा भांडार त्यांच्याकडे होतं. अनेक प्रकारच्या समानार्थी शब्द किंवा अनेक प्रकारचे चपखल शब्दांची ठेवण्यात त्यांचं काव्य अतिशय वाखाणण्याजोगं होतं असं आपल्याला म्हणता येईल. गेयता, नैतिकता ही या सगळ्या काव्याची त्यांच्या वैशिष्ट्य आहेत. आता त्यांचे काही जे काही काव्यसंग्रह आहेत ते आपण आपल्या सामान्य ज्ञानात वाढ होण्यासाठी त्यांचे काव्यसंग्रह वगैरे आपण ते लक्षात ठेवले पाहिजे. धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर संत मीराबाई, संत कबीर, संत तुलसीदास या संत काव्यांचा त्यांनी भावानुवाद लिहिलेला आहे. भावानुवाद म्हणजे काय? नेमकं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भाव आहे? आता संतांच्या वाङ्मयामध्ये शक्यतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भक्ती रसाचा भाव असतो आणि हो भक्तिभावानुवाद मंगेश पाडगावकरांनी आपल्या पुस्तकामध्ये साकारलेला आहे. त्याच्यानंतर बोरकरांची कविता जे प्रथितयश आणि जे बाभू बोरकर आहेत, बाभू बोरकरांची कविता याच्यावर देखील महत्त्वपूर्ण संपादनं आणि संहिता त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही ललित निबंध संग्रह त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. ललित निबंध संग्रह म्हणजे काय? काही छोटे मोठे विषयाला अनुसरून लिहिलेले जे काही निबंध आहेत, तर ते निबंध आपल्याला दिसतात. लिंबोणीच्या झाडामागे हा त्यांचा एक निबंध आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा भोलानाथ आहे, बबुलगम आहे, चांदोमामा आहे, बालगीतांचा इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे त्यांचं. वात्रटिका हा विनोदी लेखसंग्रह त्यांचा अजून एक वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा एक पैलू दाखवणारा. फक्त कवीच हे नव्हते तर विनोदी लेखक देखील होते असं आपल्याला म्हणता येईल. आता मी अगोदर तुम्हाला असं सांगितलं होतं की प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार आपल्याला झालेला दिसतो आणि आपण जेवढे काही देशाविषयीची, देशप्रेमाविषयीची जी काही गौरवगीतं वाचली असतील त्यामधलं एक महत्त्वपूर्ण गौरवगीत हे आपल्याला काय करायचं आहे आज बघायचं आहे. मग मंगेश पाडगावकरांनी नेमकं काय, कोणत्या, कशा पद्धतीने आपल्या देशाचा गौरव केलेला आहे ते आपल्याला कवितेच्या नावावरून आपल्याला दिसतो. कवितेचं नाव आहे जय जय हे भारत देशा, की त्याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की भारत देशाचा जय जयकार असो किंवा जय जयकार हो भारत देशा म्हणजे भारत देशाचा जय जयकार असो अशा पद्धतीचा त्यांचा हे आहे. आता ही कविता आपण स्क्रीनवर बघत असाल त्याच्यामध्ये ही अशी कविता आहे. त्याच्यामध्ये खाली जो काही भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल प्रस्तुत हे जे काही गीत आहे ते गीत काव्यानंदासाठी घेतलेले असते, काव्यानंदासाठी घेतलेलं आहे आणि घेतले असून ते विद्यार्थ्याकडून तालासुरात म्हणून घ्यावे हा स्पष्ट नोट त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे याच्यावर काही प्रश्न वगैरे येण्याचा संभवतः जवळपास शक्य नाही. परंतु आपल्याला ह्या कवितेचा आनंद घेण्यासाठी, काव्यानंद घेण्यासाठी, कविता हे जे काही साहित्य प्रकार आहे तो साहित्य प्रकाराची आवड आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी प्रत्येक ती शिक्षकाने चालीवर किंवा संगीताच्या नादावर म्हणणं हे काय उचित आहे आणि ते विद्यार्थ्याकडून म्हणून घेणं हाही भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. मग चला तर आपण एक प्रयत्न म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे जी काही चाल आहे तर ती चाल लावून आपण ही कविता म्हणण्याचा नादानुक्रमाद्वारे आपण काय करू त्याचा प्रयत्न करूयात. आणि तुम्ही देखील व्हिडिओ पाहत असताना तुम्ही या चालीचा किंवा या संगीतमय कवितेचा आपण आनंद घेऊ शकता आणि हीच चाल लक्षात ठेवून आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. ठीक आहे, चला आपण म्हणूयात. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा.
तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. मातीमधुनी तुझ्या जन्मला नररत्नाच्या खाणी. जय युगधर्याचा देशा, जय नवसूर्याचा देशा. जय युगधर्याचा देशा, जय नवसूर्याचा देशा. तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. बळा पुढे वा छळा पुढे नच इथे वाकल्या माना. अन्यायाला भरे कापरे बघून शूर अभिमाना. जय आत्मशक्तीचा देशा, जय त्याग भक्तीचा देशा. जय आत्मशक्तीचा देशा, जय त्याग भक्तीचा देशा. तू नव्या जगाची आशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. श्रमातुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद. श्रमातून पिकलेले शेते पहा डोलती धुंद. घामातून घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. जय तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाकल मसाली. अंधाराला जळीत उठल्या झळकत लाक मसाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. निश्चितच आपल्याला जर ही चाल आवडली असेल तर याच्यात अजून काही सुधारणा आपण सुचवू शकता किंवा आपण स्वतःहून करू शकता आणि आपल्या मित्रांसोबत या काव्यानंदाचा निश्चित आपण आनंद घेऊ शकता. आणि आता आपण जे काही मंगेश पाडगावकरांनी या आपल्या देशाच्या संदर्भामध्ये गौरवपर उद्गार या कवितेमध्ये काढलेले आहेत, त्या गौरवपर उद्गारामध्ये नेमकं मंगेश पाडगावकर काय म्हणाले याचं विवेचन आपल्याला आता करायचं आहे. तो निश्चितपणे आपण ते लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. कवितेची सुरुवातीला पाडगावकर लिहितात की तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. असं दिलेलं आहे त्यांनी 2 लाईनमध्ये आपण पाहतो. तू नव्या जगाची आशा. संपूर्ण जग हे पुढे काय करायचं आहे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारत देशाकडे पाहत आहे असा त्याचा अर्थ आहे. की तू जगाला एक आशा दर्शविणारा, आशादायी अशा प्रकारचा देश आहे. जगाला मार्गदर्शन करणारा देश आहे. संपूर्ण जग अगदी डोळ्यात तेल घालून तुझ्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे अशा पद्धतीचं रचना त्यांनी केली. आणि म्हणून जगाचं नेतृत्व करण्याची धमक आपल्या देशामध्ये आहे असं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. की म्हणून आपल्या देशाचा काय, भारत देशाचा जय जयकार असो अशा या 2 ओळीमध्ये त्यांनी आपल्या देशाचं गौरव केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो काही भाग आहे तो म्हणजे खालच्या ओळी आपण बघूयात. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी. जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती
तुझ्यामध्ये म्हणजे आपण भारत देशाला कवी व्यक्ती किंवा एक युगपुरुष म्हणून संबोधतो आहे. म्हणून तुझ्यामध्ये कोणती क्षमता आहे, हे दर्शवणाऱ्या या 2 ओळी आहेत. आता त्याच्यामध्ये काही आपण कवितेच्या संदर्भात व्याकरणामध्ये किंवा रसोद्रेकाच्या नियमामध्ये कवितेमध्ये त्याला फाटा दिलेला असतो. कवितेमध्ये ते तशाला तसेच वापरले जातात अशातला भाग नाही. आता आपण हा पहा, हा तू आहे तपोवनातून, त्याला पहिला उकार आहे किंवा त्याला ऱ्हस्व उकार आहे. आता तो जो उकार आहे तो खरं जर आपण गद्य विभागात जर लिहायला गेला तर तो कसा पाहिजे? तो दीर्घ पाहिजे. परंतु कवितेमध्ये ते माप असतं. पण पहिल्या ओळीत लिहिलेलं आहे, की तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. उपनिषद हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल. नसेल ऐकलं तर वेद हे तरी देखील तुम्ही ऐकले असतील, की ज्याला यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद अशा प्रकारची 4 वेद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राचीन ग्रंथ म्हणून मानले जातात. आणि त्या वेदाचा सार म्हणजे काय? उपनिषद आहे. आणि ते वेद आजही जगाला मार्गदर्शक आहेत. जगाच्या कल्याणासाठी आजही त्यामध्ये उपयोग अशा पद्धतीचा काय आहे? ज्ञान आहे. आणि त्याचा सार हा तपोवनातून तुझ्या उजळली, की इथं तपोभूमी आहे. अनेक तप करणारे लोक आहेत, अनेक तपश्चर्या करणारे लोक आहेत. त्यांच्या वाणीमधून उपनिषदाची जी काही ज्ञान आहे ते तपोभूमीतून उजळतं आहेत. इथं तो अनमोल जो ठेवा आहे तर तो आपल्या देशात आहे. आणि म्हणून मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी. मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी. आणि तुझ्या देशाच्या विविध भागामध्ये अनेक नररत्न म्हणजे शूरवीर पुरुष या देशामध्ये जन्माला आले. जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, त्याच्यानंतर इतर राज्यामधले जे काही शूरवीर लोक आहेत असंख्य नाव आपल्याला घेता येतील. त्याच्यामध्ये महाराणा प्रताप आहे, टिपू सुलतान आहे, हे आहे, ते आहे, आणि या झाशीची राणी आहे. तर ह्या सगळ्या जे काही नररत्न आहेत, शूर जे काही युगपुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेली, त्याची खाण म्हणजे आपला देश आहे. आणि म्हणून एवढं अनमोल ठेवा आपल्या देशामध्ये आहे. म्हणून जय युगधैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. युगधैर्याच्या म्हणजे तू जगाला धैर्य युगनयुग देत आलेला आहे. पूर्ण जगाला धैर्य, धाडस, आत्मविश्वास देण्याचं काम भारत देशात तू केलेलं आहे. आणि म्हणून जय नवसूर्याच्या देशा म्हणजे जगातील संपूर्ण देश हे एक आदर्श देश म्हणून तुझ्याकडे बघतात. आणि म्हणून तू जगाची तू आशा आहे, तू एक आदर्श आहे. आणि म्हणून तुझा जय जयकार असो, असं पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं, जय जय हे भारत देशात. त्याच्यानंतर बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना. की कसल्याही प्रकारचं शत्रूचं बळ किंवा अनिष्ट वृत्ती किंवा कसल्याही प्रकारची अनिष्ट शक्ती आणि कसल्याही प्रकारचा छळ या देशाने कधी सहन केला नाही. त्या छळापुढे आणि त्या बळापुढे कधीही या देशाने मान झुकवलेली नाही. कारण आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शूरवीराचा काय होता, शूरवीर होते. आणि म्हणून प्रत्येक वेळेस होणाऱ्या आक्रमणाला, होणाऱ्या छळाला, होणाऱ्या शक्तीच्या वापराला आपल्या विरोधातल्या त्याला सडेतोडपणे उत्तर देण्याचं काम प्रत्येक काळामध्ये आपल्या देशातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून अन्यायाला भरे कापरे बघून शूर अभिमाना. म्हणून इथं इतिहास असा सांगतो की प्रत्येक वेळेस सडेतोड उत्तर शूरवीराने या शक्तीच्या विरोधात दिलेलं आहे. आणि अन्यायाला त्याच्यामुळे भीती वाटते की इकडे या देशाकडे वर डोळे करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. म्हणून अन्यायाला भरे कापरे, अन्यायच घाबरतो. आणि म्हणून कशाला घाबरतो? शूर अभिमाना, की आपल्या देशातलं जे काही शूर वृत्ती आहे, जो आपल्या देशाचा अभिमान आहे, त्याला अन्यायच घाबरतो. आणि म्हणून जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्यागभक्तीच्या देशा. आत्मशक्तीच्या आपल्या देशातल्या सर्वच तत्वज्ञानाने भारलेल्या सर्वच
युवकांमध्ये किंवा सर्वच नागरिकांमध्ये एक जबरदस्त अशा प्रकारची आत्मशक्ती आहे आणि त्या आत्मशक्तीच्या जोरावर आपण जे नाही व्हायला पाहिजे, जे अशक्य आहे तेही शक्य करून दाखवू शकतो. म्हणून कवी म्हणतात की जय आत्मशक्तीच्या देशा. कारण आत्मशक्ती भरपूर प्रमाणामध्ये आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि म्हणून या देशाला माझं नमन आहे किंवा त्याचा जय जयकार असो अशा पद्धतीने. जय त्यागभक्तीच्या देशाने. फक्त आत्मशक्तीच नाही, फक्त आत्मविश्वासच नाही, तर आमच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये त्यागभक्तीसुद्धा आहे. वेगवेगळ्या हजारो संतांची परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे आणि त्याच्यामधून त्याग, हजारो साधू आहेत, अनेक योगी आहेत आणि अशा पद्धतीची त्यागाची भावना, अशा पद्धतीची भक्तीची भावना देखील ओतप्रोत भरून आपल्या देशामध्ये आहे. म्हणून त्या देशाचा जय जयकार असो आणि तू नव्या जगाची आशा आहे आणि नवं जग तुझ्याकडे काहीतरी आशेने बघतं आहे. अशा पद्धतीचा विचार आपल्या मंगेश पाडगावकरांनी आपल्याला दुसऱ्या ओळीमध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. आता याच्यानंतर श्रमातून पिकलेले शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. आपल्या सर्वांना माहिती आहे आपला देश कृषीप्रधान देश आहे. देशातली अर्थव्यवस्था बहुतांशी करून कृषीवर म्हणजे शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणून हा देश पूर्ण हिरवागार असतो. या हिरवागार देशामध्ये जी काही पिकं डोलतात ती पिकांचं वर्णन पाडगावकरांनी आपल्या या ओळीतून श्रमातून पिकलेली शेती करायची म्हणजे कष्ट करावे लागतात आणि श्रम म्हणजे कष्ट आणि कष्टातून पिकलेलं जे काही शेत आहे आणि ते पिकलेलं शेत, जे हिरवेगार शेत, जे डोलणारं पीक आहे ते पीक पाहून आपण धुंद होऊन जातो आणि घामाच्या थेंबातून जो काही आनंद मिळतो, हृदयातील आनंद म्हणजे हृदयातील आनंद हा घामाच्या थेंबाद्वारे सांडतो आहे, असं वर्णन, असं रूपक, अशा प्रकारची कल्पना कवी आपल्याला करतो की तो आनंदाने आम्ही घाम गाळतो आणि जे काही पीक आहे ते आनंदाने हिरवगारपणे डोलताना जो काही आनंद आहे तो आमच्या घामाच्या रूपाने सांडत आहे, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून पुन्हा पाडगावकर म्हणतात की जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा. म्हणून जेवढी जगामध्ये जी काही शेतीमध्ये उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली असेल, जेवढी संशोधन कृषी क्षेत्रामध्ये झालेलं आहे, तेवढं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन हे भारत देशामध्ये झालं आणि हरित क्रांती आपल्या देशाने आणली आणि म्हणून कवी म्हणतात की जय हरित क्रांतीच्या देशा. तू हरित क्रांती देखील तूच आणली आणि म्हणून तुझा जय जयकार असो. जय विश्वशांतीच्या देशा. हरित क्रांती तर आणलीच, परंतु विश्वशांती ही एक संकल्पना वेगळी. अनेक प्रकारची युद्ध, जे पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, अनेक प्रकारची लोक मारले गेली आणि त्याच्यामध्ये शांती नावाची जी बाब आहे ती हरवून गेली आणि सगळं जग अशांत झालं आणि त्या अशांत जगाला मार्गदर्शन करून विश्वशांती कशी प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून आध्यात्मिक आणि राजनैतिक मार्गाने देखील आपल्या देशाने प्रयत्न केलेले आहे. म्हणून तू विश्वशांतीचा देश आहे आणि तुझा जय जयकार असो, असं वर्णन मंगेश पाडगावकरांनी आपल्याला या कवितेमध्ये केलेलं दिसतंय. त्याच्यानंतरचा जो काही हे आहे ओळी आहेत की तू नव्या जगाची आशा आहे, ते आपण तर बघितलं. जय जय हे भारत देशाचा जय जयकार असो. पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली, अंधार आला जाळीत उठल्या झळकत लाख मसाली. कविवर्य मंगेश पाडगावकरांनी याच्यामध्ये लिहिलेलं की पहा झोपड्या कंगालच्या थरारल्या भोवताली. जे कंगाल आहेत, जे दरिद्री आहेत, जे पीडित आहेत, शोषित आहेत, त्या लोकांच्या आनंदाने ते थरथरू लागलेले आहेत. का? अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. की ह्या पिचत पडलेल्या देशातील अविकसित जे काही लोक आहेत अथवा जे काही कंगाल आहेत, जे दारिद्र्य आहेत, त्याच्यासाठी अंधाराला जाळीत उठलेल्या लाख मशाली म्हणजे त्याच्यासाठी लाख लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्या मशालीने सगळ्या झोपड्या काय झालेलं प्रकाशमान झालेल्या आहेत आणि त्या थरथरायत, आनंदाने थरथरत आहेत की आता आपला काहीतरी विकास होणार आहे आणि
आपल्याला काहीतरी चांगलं जीवनमान जगण्याची संधी उपलब्ध होईल अशी आशा ते बाळगून आहे. म्हणून कवी लिहितात, "जय लोकशक्तीच्या देशा." हा एक महत्त्वाचा लोकशक्ती. मी अगोदरच तुम्हाला आपल्या पहिल्यांदा बोलताना सांगितलं, की आपल्या देशामध्ये अनेक जात, पंथ, धर्म आणि अनेक प्रकारच्या भाषा बोलणारे लोक आहेत. विविध राहणीमान असणारे लोक आहेत, वेगवेगळे खानपानाचे नियम पाळणारी लोक आहेत आणि अनेक प्रकारची पूजा अर्चना करणारी लोक आहेत. एवढी सगळी लोकं, सगळे धर्म घेऊन एकत्रितरित्या आपल्या देशामध्ये एकात्मताने नांदतात आणि ही जी काही लोकशक्ती आहे, ह्याच लोकशक्तीने आपली लोकशाही काय आहे, विकसित झाली आहे. या लोकशाहीकडे जगाचं लक्ष आहे आणि जग आपल्याकडे पाहतोय काय काय. एवढी एकात्मता, एवढी विविधता असून देखील एवढी एकात्मता ही आपल्या देशाचं भूषण आहे. ते सगळे आपल्याकडं आश्चर्याने बघतात. जय दलित मुक्तीच्या देश. दलित याचा अर्थ विशिष्ट जात वगैरे अशा पद्धतीचा आपण घेऊ नये. दलित याचा अर्थ जो शोषित आहे, पीडित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, जो जीवन जगण्यासाठी अ, अशक्यप्राय कष्ट करतो आहे, अशा लोकांचा मुक्ती देणारा हा देश आहे. अशा लोकांना सोबत घेऊन मुख्य प्रवाहात आणणारा हा देश आहे. ह्या देशाचं त्याच्याचमुळे काय आहे, गौरव आहे, जयजयकार आहे. आणि म्हणून शेवटी पुन्हा मंगेश पाडगावकर असं लिहितं, की "तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा." तू नव्या जगाचा काय आहे, आशा आहे, प्रेरणास्थान आहे, मार्गदर्शक आहे आणि म्हणून तुझा जय जयकार असो, म्हणजे भारत देशाचा जय जयकार असो, अशा पद्धतीचा आशय या कवितेचा आहे. कवितेचा चाल आणि नादानुक्रम संगीताचा काव्यानंदासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदा आपण मराठीचं पुस्तक उघडल्याबरोबर ही कविता आपल्याला आवडली पाहिजे. आपल्या देशाचं गौरवगीत आहे आणि ते निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीची चाल लावून वर्गामध्ये म्हणाल आणि त्याचा आनंद घ्याल. त्याचबरोबर देशाचं गौरवगान किंवा देशाची आपली वैशिष्ट्य काय आहे, की जे इतर देशामध्ये नाहीत किंवा जग आपल्याकडे आश्चर्याने का बघतं, याचा देखील आपण काय घेतला पाहिजे, आस्वाद घेतला पाहिजे. आपण होईल तिथपर्यंत या कवितेचा जो काही मतितार्थ आहे, जो आशय आहे, तो सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तो आपल्याला समजला असेल किंवा काय त्याच्यात अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच कमेंटमध्ये आमच्या ॲपमध्ये तुम्ही विचारू शकता. निश्चितच तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल आणि पुन्हाच एकदा विनंती आहे, की इयत्ता मे आणि जूनमध्ये आपले एप्रिल आणि मेमध्ये हे ॲप फ्रीमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये अभ्यासासाठी उपलब्ध आहे आणि दररोज काही लेक्चर आपल्याला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड देखील या ॲपद्वारे मिळू शकतात. मराठी, इंग्रजी, सायन्स त्याच्यानंतर बीजगणित किंवा मॅथ त्याला म्हणता येईल, जिओमेट्री ही सगळी लेक्चर्स आपले होतील आणि आपण निश्चितच विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या ज्या काही अडी-अडचणी अभ्यासासंदर्भात असतील, तर त्या सोडवून निश्चितच यशदायी मार्गाकडे क्रमण करावं. हीच एक नम्रतेची विनंती. धन्यवाद.